आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी। विकासाची कामं मार्गी लावण्यासाठी व नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी भाजप संपर्क कार्यालयाची स्थापना करण्यात आली। वैष्णवी गृहउद्योगाच्या माध्यमातून महिलांनी सुरू केलेल्या व्यवसायातून अधिकाधिक महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात असं प्रतिपादन नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी केलं। राहुरी फॅक्टरी प्रभाग 9 मध्ये वैष्णवी चौकीत भाजप संपर्क कार्यालय व वैष्णवी महिला यावेळी बोलताना सत्यजित कदम म्हणाले की महिलांनी उद्योगाच्या माध्यमातून स्वावलंबी व्हावं हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे। महिलांचा व्यवसाय उत्तरोत्तर प्रगती करत समाजासाठी प्रेरणादायी ठरेल असा विश्वास व्यक्त केला। व्यासपीठावर भाजपचे गटनेते तथा नगरसेवक प्रकाश संसारे, नगरसेवक अमोल कदम, सौरभ मुसमाळे, बाळासाहेब लोखंडे, ऋषभ लोढा, सुजाता कदम, ऋषभ लोढा, चंदाराणी गाडे, जयश्री खांदे, सीमा देटे, मनीषा कदम, चंद्रकांत दुधाळ, प्राध्यापक सुधाकर कदम, एकनाथ बनकर, मनोज इनामदार आदी मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमात प्रीती कदम यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितलं की महिलांनी सुरू केलेल्या गृहोद्योगामुळे इतर महिलांना चालना मिळेल, हा उद्योग भविष्यात एक आदर्श ठरेल अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या। महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ पार पडला। या कार्यक्रमाचं प्रास्ताविक नगरसेवक वसंत कदम यांनी केलं। यावेळी देवळाली सोसायटीचे चेअरमन मंजाबापू वरखडे, शहाजी कदम, वैभव गाडे, संदीप कदम, मंगेश शिंदे, माजी नगरसेवक सचिन सरोदे, माजी नगरसेविका अंजली कदम, सुवर्णा दुधाळ, शिवचरित्रकार हसन सय्यद, सचिन घोरपडे, साई सेवा पतसंस्थेचे चेअरमन प्रदीप येवले, डॉक्टर राजेंद्र कवडीवाले, डॉक्टर साईनाथ वरखडे, डॉक्टर अजिंक्य कदम, सुहास महाजन, सुजित लोंढे, नितीन मोरे यांच्यासह अनेक पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी शीतल दोंड, शोभा कदम, मीना कदम, पूजा दोंड, शीतल पोटे यांनी सुरू केलेल्या वैष्णवी महिला गृहोद्योगाचं सर्वांनी कौतुक केलं। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन श्रीकांत जाधव यांनी केलं। कार्यक्रम यशस्वीतेसाठी वैष्णवी चौक महिला मंच, वैष्णवी चौक युवा प्रतिष्ठान व भारतीय जनता पार्टीच्या सदस्यांनी मेहनत घेतली। नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा।